शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य. निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधवांची तीव्र नाराजी. संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासाने घेतली शरद पवारांची भेट. दोघांमध्ये 30 ते 40 मिनिट बैठक. मवियातील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य. परळीत सरपंच अपघात प्रकरणात टिप्पर चालक भोजराज देवकरला जामीन मंजूर. सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा टिप्परच्या धडकेत झाला होता मृत्यू. आयुष मंत्रालयाची 3 टीम बुलढाण्यातील केसगळती बाधित गावांमध्ये पोहोचल्या. टीममध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे डॉक्टर्स सहभागी. उद्या दिल्ली आणि चेन्नईतून आयसीएमआरचं पथकही गावात येणार. सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून लाखो भाविकांची उपस्थिती. पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ. महाकुंभात 1.5 कोटी भाविकांचं स्नान. संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा. 60,000 सैनिक तैनात. सर्वत्र उत्साहाचं वातावरण.